तर आज आपण हा भामटा चोर आहे. ऍक्च्युली तो आर्मी मध्ये जवान आहे. जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे. त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं, म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्यानं छापा बनाव केलेला आहे आणि ईव्हीएम हॅक करू शकतो वगैरे खाली पैसे मागितले त्याने. प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही. तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे. ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला. कोणाकडे त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच त्या भामटा कोणीतरी आहे आणि मग त्यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल. आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं नगर जिल्ह्याचा राहणार आहे. 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते. तो 2-2.5 कोटी मागत होता. 1 लाख रुपये स्वीकारले. नाही, कुठेच नहीं। ये एक आर्मी का एक जवान है जो जिससे बहुत कर्जा हो गया था और वो कर्जा फेडने के लिए उसके पास पैसे नहीं थे, तो उसने अपने एक आइडिया बनाया और अभी इलेक्शन का माहौल है तो किसी पॉलिटिकल लीडर के पास जाकर पैसा मांगूंगा तो दे देंगे, ऐसा समझ के उसने पैसा मांगा था। पर वो चीटर है, उसको कोई इलेक्ट्रॉनिक का नॉलेज नहीं। वो BA ग्रेजुएट है और नगर डिस्ट्रिक्ट का रहने वाला है। तो जवान भी है? हाँ, वो आर्मी में जवान है। उसकी जम्मू में डोडा एरिया में उसकी ड्यूटी है फिलहाल। कितने पैसे मांगे थे, कितने पैसे मांगे थे? उसने अंबादास दानवे जी जो अपने विरोधी पक्ष नेता है, माननीय अंबादास दानवे साहब, उनके पास में उसने पैसा मांगने के लिए उनको एक बार पूना में मिला था। उसके बाद में रिसेंटली वो उनके पीछे ही पड़ गया था और आज भी वो पैसा लेने के लिए आया था। उसकी आज लीव खत्म हो रही थी, उसको वापस जाना था, तो उसने सोचा कि आज मैं मिल के पैसा ले लूँ और भाग जाऊँ। ये उसका इंटेंशन था। कितने पैसे आज उसने मांगा तो 2.5 करोड़ था, लेकिन उन्होंने उसको बोला कि अभी क्या 1 लाख है तो फिर 1 लाख देते हैं, ऐसा बोल के उन्होंने प्रैक्टिस करवाया और उन्होंने उनके माननीय विरोधी पक्ष नेता साहब के ब्रदर ने कंप्लेंट किया था, उनके तकरार पर हमने गुनाह दाखिल किया, उसको अरेस्ट किया। कोई नहीं है, अकेला ही है, ये झांसीगिरी वाला है, इसके अलावा और कहाँ पैसे जिससे किसी को पैसे नहीं मांगा। ऐसा कोई भी अभी तक कोई हमारे तहकीकात में आया नहीं। हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं, लेकिन वैसा कुछ समझ में आया नहीं। अभी तक कुछ मामले हैं इसके अलावा? हम रिकॉर्ड चेक कर रहे हैं, ऐसा लगता नहीं है कोई मामला होगा। उसने सिर्फ उसके ऊपर जो कर्जा हो गया था, उसके लिए वो कर्जा चुकाने के लिए उसने ये आइडिया लड़ाने की कोशिश की, ऐसा लगता है। कौन से रेजिमेंट का था ये? रेजिमेंट का नाम और मैं जम्मू में पोस्टेड था। नाव असलेला व्यक्ती 5-6 महिन्यांनी मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो। मी त्याला हो सांगत होतो, पण इतका कंटिन्यू मागे लागला होता। महिन्याभर विचारलं नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो, तर त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हे हॅक करून त्याला चिप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तसे करू शकतो। आता मला माहिती होतं की सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळायचा प्रयत्न केला, पण तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्यांनी मला याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती। मग मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त माननीय मनोज लोहिया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली, एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेलं आहे। मुद्दामहून मी तक्रार दिली, माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही, पाळख नाही, संबंध नाही, त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मनी पण नाही, परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे। वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे मी या गोष्टी पुढे आणलेल्या, परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत असेल तर या एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे। कारण या वोटिंग मशीनविषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल आणि अशा पद्धतीनं कोणी लोक समाजामध्ये अशा गोष्टी तो संभ्रम वाढतो, तर तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतं एक या हिंदुस्थानचा नागरिक म्हणून, या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आणि ती मी पार पाडली।